चंद्रगुप्त, नंदवंशाचा विध्वंस करणं शक्य आहे. पण कसा गुरुदेव? मला तर कुठलाही मार्ग दिसत नाही. जेव्हा सगळे मार्ग बंद आहेत, कुठलाही मार्ग दिसत नाही, तेव्हा तुम्ही जर सत्य व कल्याणकारी कार्य करीत असाल, तुमचा विवेक आणि इच्छाशक्ती प्रबळ असेल, तर ईश्वर काळोखातही काही मार्ग दाखवतो, सुचवतो. अंधारातून मुक्त होण्यासाठी प्रकाशाचा एक लहानसा शेवटचा परिसर. जेव्हा कशाला नंदाचा, त्याच्या साम्राज्याचा नाश करावयाचा आहे, यासाठी घेतलेल्या शपथीचं स्मरण कर, प्रतिज्ञा आठव, साहस बांध, भाऊ स्मरण पाहू दे. बाकी सगळं माझ्यावर सोप. गुरुदेव, मुघल साम्राज्य समर्थ, शक्तिशाली आणि बलवान आहे, हा तुझा भ्रम आहे. ते खरं नाही आहे. वरवर पाहता ते कसं वाटतं, पण नंदाच्या राज्यकारभारावर प्रजा संतुष्ट नाही, समाधानी नाही. सगळीकडे असंतोष पसरला. रयतेवर कराचा बोजा वाढतो आहे. त्यामुळे त्यांना आपलं जीवन सुरक्षित वाटत नाही. राजा लोभी, लंपट, अत्याचारी, राज्यकारभारी पतनशील आणि भ्रष्ट. राज्यातून सगळं पोखरलेलं आहे. एवढंच नव्हे तर राजाचे मंत्री, अमात्य हे देखील या गैरकारभारावर दुःखी आणि कष्टी आहेत. तरी पण अमात्य राक्षस ही तुझी काळजी आहे. ठाऊक आहे बा, तो एका चुकीच्या लोभी लंपट राजाचा निष्ठेचा झेंडा फडकावत तो त्याची सेवा करीत आहे. पण काळजी करू नकोस, काहीतरी मार्ग सापडेल, नाहीतर शोधावा लागेल. अमात्य राक्षसाला एक ना एक दिवस गुडघे टेकवणं भाग पडेल. टेकवायला लावू आपण. हे राज्य विनाशाच्या टोकावर पोहोचलं आहेच